राज्य सरकारचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा 2014च्या कर्जाचा व्याज राज्य सरकार भरणार तर 2015च्या कर्जाचं फेररचना होणार। दारू कारखान्यांना 60% पाणी कपात लागू होणार तर इतर उद्योगांना 25% पाणी कपात। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यात पाण्याची तीव्र टंचाई। बीड जिल्ह्यात लोकांसोबत हरणांनाही पाण्यासाठी करावी लागते वणवण। हिवरे बाजाराचा जलसंधारण पॅटर्न आता देशाच्या नकाशावर। केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती पुढच्या आठवड्यात देणार हिवरे बाजाराला भेट। आता त्याच्यावर जिओ मारण्याची त्याच्यावर जी पाळी आली ती पैशामुळे आली आहे आणि ते पैसे परतफेड करण्यासाठी आता तुम्हाला कोण 10 लाख रुपये देत असेल कलचं तुझी परतफेड करतो तर तुम्ही ड्रामा नाही करणार। हा ड्रामा आहे त्याचा सगळा। कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप निलेश राणेंनी फेटाळला। अपहरण आणि जबर मारहाणीचा गुन्हा दाखल। शिर्डीत ट्रॅक्टर जाळपोळ प्रकरणी ग्रामस्थ करणार जेल भरो आंदोलन। ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी। आणि दुष्काळामुळे नदी पातळी खालावल्यामुळे भीमा नदीपात्रात दुर्मिळ मंदिरांचं दर्शन। 800 वर्षांपूर्वीचं अतिप्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची एकच गर्दी। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। शिर्डीहून सुरुवातीलाच एक ताजी बातमी आहे ती म्हणजे शिर्डीमध्ये ट्रॅक्टर जाळपोळ प्रकरणी आता ग्रामस्थ जेल भरो आंदोलन करणार आहेत। तर शिरेगाव मांजरी ग्रामस्थांवर जे गुन्हे दाखल झालेले होते ते मागे घेण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामसभा घेऊन हा जेल भरोचा त्यांनी इशारा दिलेला आहे। तर ग्रामस्थांवर दाखल केलेले गुन्हे हे मागे घेण्याची मागणी केलेली आहे। अवैध वाळू तस्कर सुरू होती आणि तिथे जे ट्रॅक्टर होते ते या ग्रामस्थांनी काल पेटवून दिलेले होते आणि त्यामुळे ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर आता ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे की आमच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्यात यावे। आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात। आता आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत हरीश दिमोटे। हरीश, काय माहिती सांगशील? जेल भरो आंदोलनाचा इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे, काय अपडेट आहे आत्ताचं? नक्कीच सुवर्णा, पोलीस आणि महसूलचे लोक वाळू तस्करी करत असलेल्या लोकांवरती कारवाई करत नाही याच्या निषेधार्थ सगळे गावकरी एकत्र आले आणि वाळू तस्करी आपणच रोखायची असा निर्धार या शिरेगाव आणि मालुंजे या गावातल्या लोकांनी केला। काल पहाटे नदीमध्ये जे ट्रॅक्टर भरत होते ते या गावकऱ्यांनी पकडले आणि ते पेटवून दिले। यामध्ये त्यांचा एकच उद्देश होता की ही वाळू तस्करी रोखायची आणि कुठेतरी आता पोलिसांनी केवळ वाळू तस्कर सांगण्यावरून त्यांच्या फिर्यादीहून आता 15 गावकऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेत। हे खोटे गुन्हे मागे घ्यावे आणि या वाळू तस्करांवरती गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी शिरेगाव ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेमध्ये एक निर्णय झालाय की जर हे गुन्हे मागे घेतले नाही तर उद्या सगळे ग्रामस्थ जेल भरो आंदोलन करणार आहेत। दरम्यान 30 तासानंतर तहसीलदार घटनास्थळी आले। त्यांनी त्या वाळू तस्करी ज्या ठिकाणाहून सुरू होती त्या स्थळाची पाहणी केली। वाळू किती उचलली गेली आहे याचा त्यांनी पंचनामा केलाय। त्यानुसार ते 3 जणांवरती गुन्हे दाखल होणार आहेत अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे। त्यामध्ये सुदाम कोठुळे, सोपान नरंदले, भाऊसाहेब शिंदे या ट्रॅक्टर चालकांवरती आता महसूलकडून गुन्हा दाखल होणार असल्याचं कळतं आहे। तहसीलदारांनी तशी माहिती दिली आहे। अजून गुन्हा दाखल झाला नाहीये, मात्र गावकऱ्यांवरती जे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावे या मागणीसाठी जेल भरो आंदोलनाचा इशारा। धन्यवाद हरीश, दिलेल्या या सर्व माहितीविषयी। आपण पाहतोय शिर्डीमधल्या ट्रॅक्टर जाळपोळ प्रकरणी आता ग्रामस्थांनी जेल भरो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि आमच्यावरचे जर हे गुन्हे मागे घेतले नाहीत तर हे आंदोलन तीव्र करू असाही इशारा त्यांनी दिलाय। खरं तर गावामध्ये आणि राज्यामध्ये भीषण दुष्काळ पडलाय। आपण पाहूयात त्या संबंधीच्या बातम्या। राज्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। भीषण दुष्काळही राज्यात पडलेला आहे। तर राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता दिलासा देणारा निर्णय घेतलाय। 2014च्या कर्जाचं व्याज आणि 2020 पर्यंत दुष्काळी म्हणून जाहीर झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या व्याज माफीचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला आहे। 2015च्या कर्जाचं पुनर्गठन होणार आहे। तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ही गोष्ट आहे। सध्या राज्यामध्ये भीषण दुष्काळ निर्माण झालेला आहे आणि यामुळे शेतकरी पुरता खचलाय। मात्र राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या अडचणी काही प्रमाणात दूर करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 747 गावांचं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 11,862 गावांचं 5 वर्षांसाठी पुनर्गठन केलं जाईल। या सगळ्यासाठी 1,272 कोटींचं व्याज सरकार भरणार आहे।
जिथे माणसांचेच दुष्काळामुळे हाल होत आहेत तिथे जनावरांची काय कथा। दुष्काळाच्या झळा वन्यजीवांनाही बसतायत। अन्न पाण्या वाचून जंगली प्राण्यांचे जीव आता जायला लागलेत। तर कोल्हार परिसरात सलग दुसऱ्या दिवशी एका बिबट्याचा जीव गेलाय। भक्ष्य न मिळाल्यानं आणि उन्हाच्या झळांनी बिबट्याचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे। कालही या भागामध्ये एका बिबट्याचा अन्न पाण्या वाचून मृत्यू झालेला होता। रविवारी जो बिबट्या गेला तर त्याचा भोगबळी किंवा उपासमारीच्या यानं त्याचा बळी गेलेला आहे। त्याचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याच्या पोटामध्ये काही आढळलेलं नाही, उगाच थोडंसं आपलं ग्रीनिश कलरचं फीड आढळलं आणि जे बाकीचे अवयव होते ते सगळे ॲट्रोफीड झाले होते। तर त्याच्यावरून आम्ही त्याचं निदान केलं की त्याला खायला काही भक्ष्य मिळालं नाही आणि पाण्याचंही प्रमाण कमी असल्यामुळं त्याचा मृत्यू झालेला आहे। मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या झळांमध्ये केवळ शेतकरीच नाही तर व्यावसायिकांनाही त्याचे परिणाम सोसावे लागतात। याच दुष्काळाचा फटका तमाशा केंद्रांमध्ये आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांनाही बसतोय। हे आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चोराखळी गावातलं कालिका कला केंद्र। गेल्या 7 वर्षांपासून इथल्या तमाशा कलावंतीन अनेकांचं मनोरंजन करण्याचं काम करतायत, पण यंदाच्या दुष्काळाचा फटका या कलाकारांनाही सोसावा लागतोय। जास्त पाणी नाही, काय नाही, धंदे नाहीत, पार्ट्या कमी झाल्या इथल्या, म्हणजे काय कस्टमर येतच नाही जास्त करून इथं। दुष्काळच कारण आहे। दुष्काळासाठी एक आमचं म्हणजे एक बैठक लागणं आमचं मुश्किल आहे सध्या। एवढा धंदा आमचा स्लिप झालेला आहे। नाही दिसत आता सगळे एवढं घेऊन नाचायचं, एवढं करायचं, थोडंफार त्यात काहीतरी झालं पाहिजे ना। सध्या दुष्काळ, पाण्याचा बी प्रॉब्लेम, पैशाचा बी प्रॉब्लेम, धंदा स्लॅक, कोणाला सांगायचं। तरीही पोटासाठी नाचते मी परवा कुणाची असं म्हणत या तमाशा कलावंतीन मोजक्याच ग्राहकांसाठी सुद्धा आपले नाच सादर करतात। अशा दुष्काळी परिस्थितीत कला केंद्राच्या थिएटर मालकांनाच या कलाकारांना सांभाळण्याची वेळ आली आहे। सध्या आता जे आपली जे इथले जे राहणाऱ्या कमी प्रमाणात पार्ट्या 4 पार्ट्या आहेत त्या 4 पार्ट्यालाच आम्हीच आता सध्या अशा परिस्थितीतून सांभाळतोच की जेणेकरून आता बहिणली सोडता बी येत नाही आणि मी तर ठेवायचं म्हणलं तरी बी आम्हाला कशाने पद्धतीने जेवढ्या कमी प्रमाणात जे पैसे येतात त्या प्रमाणातच आम्ही त्या प्रमाणात त्यांना आम्ही सध्या त्यांचा उदरनिर्वाह चालवतो। टाळ आणि चाळ ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। टाळ शेतकऱ्याशी निगडीत आहे आणि चाळ या तमाशा केंद्रामध्ये काम करणाऱ्या कलाकारांशी निगडीत आहे। त्यामुळे या महाराष्ट्रात होरपळणाऱ्या दुष्काळातल्या घटकांमध्ये या दोघांचाही समावेश आहे। त्यामुळे दुष्काळाची छाया ही कुठपर्यंत येऊन पोहोचली आणि त्याचे परिणाम काय आहेत याचा अंदाज तुम्हाला याच्यातून येऊ शकतो। त्यामुळे पाण्यासाठी शेतकरी वणवण भटकतोय आणि इथे ग्राहक नाहीत म्हणून पार्ट्या चालवायच्या कशा या विवंचनेमध्ये हा कलाकार अडकलेला आहे। म्हणून ही संस्कृती जपायची असेल तर आधार शेतकऱ्यांबरोबर या कलाकारांना देखील देण्याची गरज आहे। यात्रा काळ असूनही तमाशा कला केंद्रामध्ये मात्र गर्दी काहीच नाही। याचा फटका तमाशा कलाकारांसोबतच हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा बसलाय। दुष्काळाचा फटका झालेला आहे, त्याच्यामुळे आमच्या हॉटेलला बी नुकसान झालेलं आहे। प्रत्येक वर्षी जे आमचा धंदा होतो त्या धंद्यामध्ये यावेळेस आमचा 10% धंदा झालेला नाही। ह्याचं कारण फक्त दुष्काळ आहे। दुष्काळ म्हणजे केवळ पाणी टंचाई नाही तर त्यानिमित्तानं त्याच्या भोवती उभे राहणारे असे असंख्य प्रश्न आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, येरमाळा, उस्मानाबाद। वळूयात पुढच्या बातमीकडे। मराठवाड्यातलं पाणी संकट हे मानव निर्मित आहे असं मत जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केलंय। मराठवाड्यापेक्षा राजस्थानात पाऊस कमी पडतो पण तिथं आजही 3 पिकं घेतली जातात, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय। अमरावतीमध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी ते आलेले होते आणि या योजनेमुळे येत्या 3 वर्षांमध्ये पाणी संकट दूर होईल अशी आशाही राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली। मराठवाड्यात पाणी नाही अशा वेळी शरद पवारांनी विचार करावा, ऊसाच्या शेतीची वकिली करू नये असा सल्लाही त्यांनी दिलाय। तर आमिर खानच्या पाणी फाउंडेशनवर काही बोलायला त्यांनी नकार दिला। हमें हमेशा ये ध्यान रखना होता है कि यदि अपने देश को चलाना है तो कम से कम 2-3 साल का अकाल हमारे सामने आने ही वाला है। तो उस अकाल के लिए हमारे पास डिपॉजिट हो। तो जिस तरह से हमारे पास रिजर्व पुलिस है, रिजर्व आर्मी है, हम लड़ने के लिए तैयार है ना अपने देश को बचाने के लिए।
इसीलिए हमें अपने बुरे वक्त में अपने लोगों को बचाने के लिए अंडरग्राउंड वाटर रिजर्व बैंक रखने चाहिए बचा के। वो नहीं है, सब खाली हो गए हैं। आपके 95% एक्यूफर में पानी नहीं है। फिर भी आखिर यार ऐसा क्या हुआ कि मराठवाड़ा में एक साल ही बारिश नहीं हुई और फिर भी प्रॉब्लम होगी? लातूर में हाहाकार मच गई। जब हमारे पास रिजर्व होते हैं, अंडरग्राउंड एक्यूफर हमारे भरे होते हैं, तो उसमें से एवोपरेशन लॉस कम होता है। और हम यदि रिजर्व पुलिस रखते हैं, रिजर्व आर्मी रखते हैं, तो हमें वाटर का रिजर्व क्यों नहीं रखा? हमने क्यों नहीं नोटिफाइड की अपनी वाटर बॉडीज़ को कि ये हमें यदि बारिश कम हो रही है तो इस साल इस पानी से हम खेती नहीं करेंगे? तुम जानते हो यार, मैं ये फिल्म देखता नहीं हूँ। मुझे सच्ची माफ़ी करना, मैं अपनी कमज़ोरी आप लोगों को बहुत सफाई से बता देता हूँ। मुझे ये फिल्म देखने की फुर्सत भी नहीं होती और मेरा मन भी नहीं होता। मेरा मन होता है गांव में जाके कुछ लोग अच्छा काम कर रहे हैं। मैं आज दिन भर इतना खुश था इनके साथ, इनके ज़िले में घूम के। मैंने देखा यार कुछ अच्छा काम देखा मैंने अपनी आंखों से। सो आई फील वेरी प्राउड। और फिल्म देखना मुझे बहुत आता नहीं है, इसलिए मैं उसके बारे में ज़्यादा नाही बता सकता। आपलं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्राबद्दल बोलू नये असा टोला सदाभाऊ खोत यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांना लगावलाय। कोण म्हणतं ऊस करू नये, ऊसामुळे दुष्काळाची तीव्रता वाढलेली आहे, तर कोण म्हणत आहे कापसामुळे दुष्काळाची तीव्रता वाढलेली आहे। एक काळ असा होता की 4-5 वर्षाचा आपल्या सगळ्याला आठवत असेल की नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस तुटला गेला नाही, ऊसाचं क्षेत्र अतिरिक्त झालं म्हणून लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। आणि मग त्या काळामध्ये अशी मागणी पुढे आली की अजून कारखान्यांची गरज आहे। मग निव्वळ ऊस पिकामुळे या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे का? निव्वळ कापसामुळे या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे का? यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। मात्र ब्रेकवर जाता जाता आठवण बेधडक या आमच्या विशेष कार्यक्रमाची पाहूयात। बेधडकचे आजचे प्रश्न: गँगरेन प्रकरणामुळे दाऊदच्या पाकिस्तान वास्तव्यावर शिक्कामोर्तब झालाय का? दाऊदला भारतात परत आणण्याच्या सत्ताधारी भाजपच्या नुसत्या वल्गनाच आहेत का? आणि दाऊद इब्राहिमला भारतात आणणं अशक्य आहे का? पाहायला विसरू नका बेधडक आज रात्री 9:05 फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। बातमी आहे रत्नागिरीची। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण केल्याच्या प्रकरणामुळे माजी खासदार निलेश राणे आता अडचणीत आले आहेत। त्यांच्या विरोधात ठाणे पोलिसांमध्ये अपहरण, घरात घुसून मारणं, दंगल माजवणं असे गुन्हे नोंदवण्यात आलेत। निलेश राणे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थित राहिलो नाही म्हणून त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे। मात्र निलेश राणेंनी संदीप सावंत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळलेत। संदीप सावंत यांनी पैसे मागितले होते, ते दिले नाहीत म्हणून त्यांनी मारहाणीचा बनाव केला असं निलेश राणे यांनी म्हटलंय। आमचे नेते माजी खासदार निलेश राणेंचा काल मराठा कार्यक्रम होता। माझी आई आजारी हो, माझी वहिनी पण आजारी, मी गावाला होतो, त्यांना फोन केला। रात्री राग आला, मी दिसलो नाही, लोक पाठवली, जनता इथं येईल, त्यांना राग आला, लोकांनी विचारलं, येऊन घरातनं मला उचलून नेऊन मारलंय हो, मार गाडीतनं मारलं। निलेशजी राणे आहेत ना, ते आले होते घरी आमच्या, स्वतः आले, त्यांचे बॉडीगार्ड होते 7-8 आणि बाकीची मुलं होती। त्यांनी सगळ्यांनी भरून त्यांना गाडीत एका व्हॅनमध्ये भरला नाही, स्वतः निलेश राणे त्यांना मारला नाही तिथेही, आणि त्यांना पाय वगैरे पकडून आतमध्ये कोंबून भरून त्यांना घेऊन गेला। त्याला पैसे मिळत आहेत ते सगळं दाखवायचं। त्याला सांगितलं गेलंय की दाखव, केस चांगली बनव, स्ट्रॉंग बनव, तरच तुला आम्ही पैसे देऊ। अहो, पैसे मिळाल्यावर तुम्ही ड्रामा नाही करणार? कोणी ड्रामा करेल? अच्छा, त्याच्यावर जीव मारण्याची त्याच्यावर जी पाळी आली ती पैशामुळे आली आहे। काँग्रेसच्या निलेश राणे यांनी त्यांच्या पक्षाच्या संस्कृतीचा परिचय या निमित्ताने अख्ख्या महाराष्ट्राला दिलेला आहे।
आणि म्हणून जिथे उठेल तिकडे दादागिरीच करावी ही संस्कृती महाराष्ट्राला मान्य नाही आणि त्यामुळे निलेश राणे आणि काँग्रेसने आत्मपरीक्षण करावी अशी आत्ताची वेळ आहे। रत्नागिरीतल्या कुष्ठरुग्णांच्या पडक्या आणि धोकादायक वसाहतीची बातमी IBN लोकमतनं दाखवली होती। याची दखल रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी घेतली आहे। तर आमदार सामंत यांनी काही सामाजिक संस्थांच्या मदतीतून या संपूर्ण वसाहतीच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतलाय। त्यामुळे या रुग्णांना आता नवीन घर मिळणार आहे। याबाबतच उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी। कसं होणार आहे काम, किती दिवसात आणि कसं असणार? सर्वप्रथम मी IBN लोकमतला मनापासून धन्यवाद देतो की माझ्या या कामाची पहिली दखल IBN लोकमतने आता घेतलेली आहे। कुष्ठरोगांच्या वसाहतीमध्ये एक ऐतिहासिक क्षण 15 दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये आलेला होता आणि जो महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा होता। जिथे ऐश्वर्या सावंत म्हणून जी मुलगी राहते, कुष्ठरोगी वसाहतीमध्ये राहते, तिनं भारताचं खो खोमधलं नेतृत्व आशियाई स्पर्धेमध्ये केलं आणि भारताला विजय संपादन करून दिला। म्हणून तिचा सत्कार करायला मी ज्यावेळी कुष्ठरोगी वसाहतीमध्ये गेलो त्यावेळी खरोखरच दुर्दैवानं कदाचित मी उशिरा पोचलो असेल, पण तिथली दाहकता माझ्या लक्षात आली। आजही तिथे 26 रुग्ण आहेत आणि त्या 26 रुग्णांना घरांची फार मोठी अडचण आहे आणि म्हणून तिथंच मी निर्णय घेतला की शासनाच्या माध्यमातून ही घरं बांधून द्यायची नाहीत, देणगी स्वरूपानं लोकांना आवाहन करून ही घरं बांधून द्यायची आणि त्याची सुरुवात मी पहिल्यांदा केली। माझ्याकडनं जो काही खारीचा वाटा होता तो त्याच्यामध्ये दिला। मी ज्या रत्नागिरीच्या गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे तिथनं 2 लाख रुपये द्यायचा निर्णय घेतला आणि मग लोकांना आवाहन केलं। तर हा संपूर्ण प्रोजेक्ट 75 लाखाचा आहे आणि मला अपेक्षित आहे की पुढच्या जानेवारीपर्यंत हा आमचा 26 घरांचा प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये आपण एक हॉलची पण व्यवस्था करतोय जिथे डॉक्टर बोलून कुष्ठरोग्यांना चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट करता येईल अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे। बातमी आहे रायगडची। विविध प्रकारे आंदोलन करूनही शासन त्याकडे लक्ष देत नसल्यानं राज्यातील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी अखेर आजपासून बेमुदत संपाचं हत्यार उपसलंय। आपापल्या कार्यालयांच्या चाव्या तहसीलदारांकडे त्यांनी सुपूर्द केलेल्या आहेत। तर रायगड जिल्ह्यातील सुमारे 350हून अधिक महसूल कर्मचारी या संपात सहभागी झाले। ऑनलाईन सातबारा प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्यात, तलाठी रजा आणि महसूल मंडळाची पुनर्रचना करावी, पायाभूत प्रशिक्षण द्यावं, कार्यालय बांधून द्यावीत, तर सरळ सेवेची 25% पदं ही खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवावीत, पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। आमच्या मागण्या तर आम्ही 4 एप्रिललाच मंत्री महोदयांना दिलेल्या आहेत। 4 एप्रिलपासून आज आमचा 3रा टप्पा आहे। प्रत्येक टप्प्याटप्प्याने आपण मागण्यांचं आम्ही पाठपुरावा केला, धरणे आंदोलन केलं। आज शेवटी आम्ही सगळ्या तलाठी कार्यालयांच्या चाव्या वगैरे जमा केल्या। त्याच्यामुळे जनतेला आम्हाला उत्तर देता येत नाही। NICचं सॉफ्टवेअर एकदम कमी कनेक्टिव्हिटी देतात। याच्यासाठी आम्ही ह्या मागण्यांसाठी हे करतोय, आंदोलन करतोय आणि आजपासून आमचा बेमुदत संप आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली अजून एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। बातमी आहे सिंधुदुर्गाची। समुद्रातून येणारे स्फोटसदृश्य आवाज हे भूकंपातून नाही आहेत असं स्पष्टीकरण सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं दिलंय। आवाज नेमके कशामुळे येत आहेत हे ओळखण्यासाठी आता नौदलाला संपर्क करण्यात आलाय। तर गोव्याच्या सागरी विज्ञान केंद्राचीही मदत घेतली जाणार आहे। गेल्या 20 दिवसांपासून समुद्रातून स्फोटांसारखे आवाज येत आहेत आणि आज सकाळीही 11:30 वाजता 3 वेळा असेच आवाज आले होते। त्यामुळे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर आता भीतीचं वातावरण पसरलं। पुढची बातमी आहे चंद्रपूरची। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाही वनपरिक्षेत्रातल्या जंगलात एक वयस्कर वाघ मृतावस्थेत आढळला असून 2 वाघांच्या संघर्षात या वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सिंदेवाही वनपरिक्षेत्राच्या डोंगरगाव जंगलामध्ये कृत्रिम पाणवठ्यावर हा वाघ मृतावस्थेत आढळलाय। 2 दिवसांपूर्वी या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। या पाणवठ्याजवळ 2 वाघांचे पगमार्क आढळले असून जमीन खरडल्याची चिन्ह आहेत आणि 2 वाघांमध्ये संघर्ष झाल्यानंतर या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या वाघाचं वय 12 ते 14 असून घटनास्थळावर वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी देखील केली आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पहा फक्त IBN।